नमस्कार, मी डॉक्टर मानसी बर्वे नाईक आणि आपण आरोहण ज्योतिषच्या 29व्या भागात डॉक्टर अभय नाईकांशी बोलतो आहोत. डॉक्टर नमस्कार. आपण अनेक वेळेला असं बघतो की किती म्हणजे ते तुपात तळलं आणि साखरेत घोळलं तरी कडू ते कडू राहणारं कारलं, तशी काही माणसं असतात. तर ते कुंडलीत दिसतं का निगेटिव्हिटी त्यांची? कुंडलीत चंद्र हा मनकारक म्हटला आहे, मी मागे बोललेलो पण आहे. तर चंद्र जर नीच असेल किंवा त्याला कुग्रहांची दृष्टी जर असेल किंवा शनी किंवा मंगळ ह्यांची काहीतरी संबंध येत असेल तर ते लोक जन्मभर निगेटिव्ह ॲटिट्यूड मध्येच असतात. किंवा राहू बरोबर असलं तर मग अशा सिस्टीममध्ये त्यांच्या कुटुंबियांनी एकदा त्यांची प्रतिक्रिया दाखवून त्याच्याकडनं एक्सपेक्टेशन करायचं कमी करावं. नंबर 2, त्यांच्यासाठी सपोर्ट सिस्टीम निर्माण करावी. तुम्ही असं बघितलं असाल की कुठ्या मोठ्या श्रीमंत घराण्यात एक कर्तृत्ववान असतो आणि दुसरा काही कर्तृत्व करत नाही, हे असं असतंच. तर त्यावेळेला त्यांनी सपोर्ट सिस्टीम निर्माण करावी त्या मुलासाठी आणि त्याच्याकडनं जास्त एक्सपेक्टेशन करू नये. हां, आणि मग तो निगेटिव्ह असेल आणि विशेषतः नवरा बायको, तर मग नाही, त्या मुलाचं पुढे आयुष्य कसं घालवावं हे त्या कुटुंबियांनी ठरवायचं असतं. कारण हा निगेटिव्ह आहे तो बायकोबरोबर निगेटिव्हच राहणार. त्यामुळे पुढचा कार्यक्रम जो करायचा आहे ते त्यांनी त्याप्रमाणे ठरवावा योग्य दिशेने. ओके, थँक्यू.